प्री कॅबिनेटमध्ये आजच्या बैठकीवर बहिष्कार घालायचं ठरलं अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। रवींद्र चव्हाणांविरोधात शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे। आम्हाला जर अधिकार, निधी वाटप, अधिकारी बदली याबाबत अधिकार नसतील तर बैठकीला येऊन उपयोग काय, असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी उपस्थित केलेला आहे। मी उपमुख्यमंत्री आहे, त्यामुळे मी कॅबिनेट बैठकीला जातो असं म्हणून शिंदे बैठकीला गेले। भाजपची वाटचाल ही स्वबळावर जायची आहे आणि ते त्याच पद्धतीने वागतायत अशी शिवसेना मंत्र्यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून जाणीवपूर्वक महायुतीत विघ्न निर्माण केले जात आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अजेंडा राबवला जातोय अशी नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। शिवसेनेकडे राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नाराज यायला तयार होते, पण आपण ते जाणीवपूर्वक टाळलं अशी माहिती शिंदेसेनेच्या सूत्रांनी दिलेली आहे। तर या नेत्यांच्या प्रवेशामुळे शिंदेसेनेच्या भाजपवरचा आक्षेप आहे, ते नेते नेमके कोण आहेत पाहूयात। शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यामध्ये सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाला आक्षेप होता शंभूराज देसाईंचा। रायगडमध्ये स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला भरत गोगावलेंचा आक्षेप होता। तर मालेगावमध्ये दादा भुसेंनी अद्वै हिरे यांच्या भाजप प्रवेशाला आक्षेप घेतला होता। पाचोऱ्यात किशोर पाटील यांनी वैशाली सूर्यवंशी यांच्या भाजप प्रवेशाला त्यांचा देखील आक्षेप असल्याचं कळत आहे। साताऱ्यामध्ये वैभव पाटील यांच्या भाजप प्रवेशाला सुहास बाबर यांनी आक्षेप घेतला होता, त्यांचा आक्षेप होता। रायगडमध्ये सुधाकर घारे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला महेंद्र दळवी यांचा आक्षेप असल्याचं कळत आहे। संभाजीनगरमध्ये राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याला संजय शिरसाठ यांचा आक्षेप होता। तर जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यावेळेस अर्जुन खोतकर यांनी आक्षेप घेतला होता। तर कन्नडमध्ये संजना जाधव यांनी भरतसिंग राजपूत यांच्या भाजप प्रवेशालाही आक्षेप घेतला होता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।